नमस्कार मित्रांनो, मी धीरज स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण ओलाच्या पण रिझर्वेशन केलं आणि उबेरच्या पण रिझर्वेशन केलं. तर आजचा दिवस आपला कसा गेलाय, कुठं कुठे गेलोय, आपण ब्लॉगमध्ये बघा, नक्की आवडेल. नमस्कार मित्रांनो, मी धीरज स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये. तारीख आहे 18 सप्टेंबर आणि आपण सकाळी एक रिझर्वेशन घेतली होती 559 रुपये पिंपळे निलक ते एअरपोर्ट, पण ती होती 4:40 तर मी 3:45ला निघालो, गॅस भरला आणि ओलाचं रिचार्ज केला, कासरवाडी क्रॉस केली, तर आपल्याला एक एअरपोर्टची रिझर्वेशन पडली ओलाला 368 वगैरे काहीतरी दाखवलं, पण मी एक्सेप्ट केली आणि 5 मिनिटात लगेचच होती. म्हणजे ही ट्रिप जेव्हा मी स्टार्ट करणार तेव्हा ओलाची ट्रिप माझी एंड होईल या हिशोबाने होती. सो मी ओला उबेरची कॅन्सल केली आणि ती ट्रिप कस्टमरचं बिल झालं 400 रुपये. 367 रुपये आपल्याला मिळाले. तिथनं एअरपोर्टला 400 गाड्या दाखवत होते. सो एअरपोर्टपासून टिंगरेनगर रोडला आलो, थोडं थांबलो, तर तिथनं आपल्याला उबेरची रिझर्वेशन आली 5:30 5:30 15-20 मिनिटं होते आणि ती जशी एक्सेप्ट केली त्याच्यानंतर लगेचच एअरपोर्टपासून परत एक 10-15 मिनिटानंतर पिंपळे निलकची का पिंपळे गुरवाशी काहीतरी आली 530 रुपयांनी, ती पण एक्सेप्ट केली. आता आपण कस्टमरच्या लोकेशनला आलोय, तर कॉल करतो. 3 किलोमीटरचे 150 रुपये आहेत, 155 रुपये, आणि तिथनं आपल्याला लगेच 500 रुपयाची 19 किलोमीटरची 530 रुपये. तर बघूया, आता 2 ट्रिप झाल्यानंतर मी डायरेक्ट अपडेट करतो. तर बघूया आज आपलं काम किती होते. आपण कस्टमरला सोडलं, 4 मिनिटं आधीच कस्टमर आले. 147 रुपये दिले आपल्याला 3 किलोमीटरचे. त्याच्यानंतर आहे आपण आता ॲरोमॉलला. इथं गाड्या बघ इथे लागलेल्या आहेत, हे सगळे ॲरोमॉल आहे. आणि इथं आता मी फ्रेश होतो. मागं मी अशी गाडी लावली का माझ्या बॅक साईडला वॉशरूम आहे, फ्रेश होतो आणि नंतर एक 15-20 मिनिटांनी आपलं ट्रिप आहे पुढची पिंपळे सौदागरची 537 रुपयांनी. तर बघूया किती वेळ लागतोय. आलोय आपण कुणाला अॅकोन रोडला, कस्टमरला सोडले. 650 कस्टमरचं बिल झाले. 511 रुपये आपल्याला दिलेत आणि इथनं आता आपण फ्रेश होऊ. इथं कोकणी चौकामध्ये वॉशरूम आहे. तर एअरपोर्ट रिझर्वेशनचं असं राहतं, ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी नाही, ज्यांना माहित नाही त्यांनी बाहेरनं पिकअप नाही करायचं. आज जवळपास 3 ते 4 गाड्यांना जॅमर लावलेले आहेत बाहेरून. तर 500 रुपये पावती घेतात. आणि दुसरे म्हणजे की एअरपोर्ट रिझर्वेशन जर असेल तर OTP हा कस्टमर एअरोमॉलला आल्यानंतर OTP येतो. तिथं त्यांना सांगायचं की अराइव्ड म्हणून ऑप्शन असतं तुमच्या फोनमध्ये, ॲपमध्ये, तर ते ऑन करा. म्हणजे आपल्याला OTP येतो. त्यांना आपला गाडी नंबर पण दिसत नाही जोपर्यंत ते तिथे येत नाही, आपल्याला फक्त नाव येतं. सो आधी कॉल करून ठेवला होता मी कस्टमर जेव्हा फ्लाईट लँड झाली तेव्हाच, म्हणजे कन्फर्म होऊन जाते राईट, टेन्शन राहत नाही मग. तर माझ्यासोबत 2 वेळेस घडलेले, असं OTP नव्हता येतं, त्यांना बराच वेळ मला खाली उभं राहावं लागलं होतं. सो यावेळेस गरज नाही पडली, लगेच अराउंड केला आणि लगेच OTP आला. सो ही गोष्ट लक्षात ठेवा. आता इथनं बघूया आपण कुठे जातोय. तर ती ट्रिप आपली कंप्लीट झाली. नंतर आपण फ्रेश झालो कोकणी चौकामध्ये आणि थोडं थांबलो, वेट करावा लागला थोडा 10-15 मिनिटं. नंतर ओलाची एक पडली वाकड 178 रुपये, 183 रुपये कस्टमरचं बिल, 175 वगैरे काहीतरी आपल्याला मिळालेत. आणि ती ट्रिप ओलाला ती ट्रिप कंप्लीट व्हायच्या आधीच आपल्याला रिझर्वेशन ट्रिप मिळाली. संगमवाडी दाखवले, 400 रुपये काहीतरी दाखवले, घेतली मी. आता लोकेशनला गेल्यावरच कळेल संगमवाडीमध्ये कुठे आहे. बहुतेक ITचीच राईड आहे. तर बघूया, कंप्लीट झाल्यानंतर करतो अपडेट. ओलाकडनंचे 2 ओलाच्या रिझर्वेशन आज. ॲडव्हान्स ट्रिप जी पडली आता आपल्याला, कस्टमरला 450 दाखवलं होतं, मला 400 दाखवलं होतं. नंतर आता ट्रिप आपण कंप्लीट केली तर 492 दाखवले फेअर. तर ते नाही म्हणतो, ते म्हणलं मला जेवढं फेअर तुम्हाला दाखवते तेवढं पे करायला लागेल, तुम्ही नंतर कस्टमर केअरला दाखवा. त्यांना 452 दाखवते, मला 492 दाखवलं. मी ट्रिप एंड केली, 492 दाखवले, मला 452 दिले कस्टमरचं बिल 492. थर्ड पार्टी पेमेंट काहीतरी घेतले. आता त्यांना म्हटलं तुम्ही कस्टमर केअरशी बोला. त्यांना पण ते पटले की तुमचं काय नाहीये, आपण व्यवस्थित शांतपणे बोलायचं, कारण आपला विषयच नाही. आपल्याला जेवढं फेअर दाखवायला आपण तेवढं घेतो, कारण रिझर्वेशन ट्रिप होती ही, 100 रुपये एक्स्ट्रा लागतात. त्यांना ते माहीत असेल नसेल आपल्याला माहीत नाही, पण आपल्याला जेवढं दाखवलं आपण तेवढं कस्टमरकडनं घ्यायचं. नंतर कमी जर घेतलं तरी ओलावाले काय खिशातनं आपल्याला पैसे देत नाही, ते उलटा आपल्या खिशातनं पैसे कट करतात. सो जेवढं फेअर दाखवले तेवढं घेतले. 20 किलोमीटर काहीतरी भरलं आणि
अशा प्रकारे होते का आपलं 1,500चं बघू अर्निंग काहीतरी मी टोटल नाही केली, पण 452 रुपये आपल्याला मिळालेत या ट्रिपचे. तर आता स्टेशन साईडला जाऊ आणि पुढं बघू आता इथनं कुठं जातोय आपण. स्टेशनला आलो होतो आपण, तर तिथून आपण थोडं थांबलो 1 नंबरला आणि वेट केला थोडासा. 21 ते 25 गाड्या दाखवत होत्या उबेरला आणि ओलाला पडत होत्या हडपसर, मुंडवा, कोंडवा, 130, 164 छोट्या छोट्या ट्रिप पडत होत्या. तिकडे नव्हतं जायचं आपल्याला, सो वेट केला. 11 ते 15 नंबर असताना आपल्याला नाशिक फाटा दाखवलं 260 रुपये. म्हणलं चला 14 किलोमीटर आहे बघू. तर त्यामध्ये असं होतं का त्यांना पिंपरी सौदागर साईडला जायचं होतं, नाशिक फाट्यापासून 2-2.5 किलोमीटर आतमध्ये लेफ्ट घेऊन. पण नंतर ते ट्रिप चालू असताना म्हणले नाही मला पुढे जायचे, तर मी लोकेशन ऍड करतो. म्हणले ठीक आहे. जवळ आलो नाशिक फाट्याचे, त्यांना म्हटलं करा. तर त्यांनी ज्यांना भेटायचं होतं त्यांच्याकडनं कॉल लावून दिला. मला आंबेडकर चौकात सोडायचं होतं. त्यांना म्हणलं लोकेशन एडिट करा. आता त्यांनी एडिट न करता ऍड स्टॉप केला. मला जिथं 260 का 250 फेअर दाखवत होतं तिथं डायरेक्ट 350 रुपये दाखवले. म्हटलं आता जाऊ द्या. तर मग नंतर आपण एक स्टॉप कंप्लीट केला चालू मध्ये आणि दुसऱ्या शेवटच्या स्टॉपकडे लास्ट स्टॉप ऑन द वे टू लास्ट स्टॉप असं आलं. तर आपण तो आंबेडकर चौकामध्ये त्यांना सोडलं आणि लगेच युटर्न घेऊन आता आपण घरा साईडला निघतोय. तर आपलं टोटल काम झालंय 1982 रुपयाचं. तर कालच्या का परवाच्या व्हिडिओला आपल्याला एक कमेंट होती का तुम्ही दर सोमवारीच फक्त व्हिडिओ टाकता, काम जास्त होतं म्हणून. असं काय नाही म्हटलं, तुम्ही माझ्या आधीचे व्हिडिओ बघा, तुम्हाला दिसेल मी कंटिन्यू डेली व्हिडिओ टाकायचो. पण ते जोपर्यंत जेव्हापासून स्ट्राईक चालू झाली तेव्हापासून आपण थोडंसं गॅप घेतोय, आधीमध्येच टाकतोय. तर आज मी ठीक आहे फ्लो मध्ये काढला व्हिडिओ. तर नॉर्मलच काम आहे, असं काही विशेष नाही. 4 वाजता निघून पण आपण 2000चं टार्गेट पूर्ण करतोय. ठीक आहे, थोडंसं स्लोच आहे काम, वेळ लागतोय ट्रिप पडायला. कंटिन्यू ट्रिप नाही पडत आहे. कंटिन्यू ट्रिप पडल्या म्हणजे आपल्याला काम करायला पण बरं वाटतं. सो गाडी चालली आहे बघा 100 किलोमीटर डॉट 100.2 किलोमीटर, 100च पकडा. आणि अर्धी टाकी CNG आहे. तर 401 रुपयाचा CNG गेला असेल आणि बाकी आपल्याला. तर ठीक अर्निंग झाले. आणखी थोडं केलं, एखादी ट्रिप तर होऊन जाईल. पण आता नाही पडत आहे इकडं, म्हणजे मला पिंपरी सौदागर वगैरे तिकडे जावं लागेल ट्रिप घेण्यासाठी. तर मी थांबलोय आणि आज एअरपोर्टला 2-3 गाड्यांना जॅमर बघितले. तर नवीन ड्रायव्हर जे आहेत किंवा नवीन आपले कॅब ड्रायव्हर जे मित्र आहेत, तर त्यांनी लक्षात घ्या की एरोमॉलच्या बाहेरच्या रोडला सर्कल पर्यंत आणि सिम्बॉयसिस कॉलेजच्या एंड पर्यंत पिकअप करू शकत नाही. 500 रुपये फाईन आहे. मी बरेच जणांचं बघतोय डायरेक्ट एरोमॉलच्या दारात, एअरपोर्टच्या बाहेर, आतून घेतात डायरेक्ट पिकअप. आतून जर तुम्ही घेतलं ती 300 रुपये तुम्हाला एक्स्ट्रा पे करावं लागेल त्यांचा टोल तिथला आतला. आणि त्यापेक्षा सरळ एरोमॉलला या. नाही तुम्हाला माहित तर तिथं वॉचमॅन वगैरे सिक्युरिटीवाले असतात, त्यांना विचारा एअरपोर्टला पिक कसं करतात, ते सांगतील. पण बाहेर नाही घेणार. आणि कस्टमर उतरून जातं. कस्टमरला काय घेणं देणं नाही आपल्याला की तुम्हाला पकडले का काय. त्यांचं ते जातात निघून, आपले ट्रिपचे पैसे पण जातात आणि 500 रुपये भुर्दंड पण बसतो. त्या दिवसाचा सगळा मूड खराब होतो, अर्निंग होत नाही. तर थोडंसं काळजीपूर्वक काम करा काम करताना. आणि आज आझाद मैदानावर मीटिंग पण आहे, तर तिकडचं काय अपडेट येते बघूया आता. आणि आपले जे शेअर मार्केटचे व्हिडिओ त्याची पण तयारी मी चालू केली आहे. एपिसोड बनवायला किंवा व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आहे. लवकरच 1-2 आठवड्यामध्ये आपला कोर्स लॉन्च होईल. लॉन्चची थोडीशी माहिती देतो की कोर्सची, की ज्यांना आता मी शेअर मार्केट माझं मेन काम चालतं, तर ज्यांना 500,000 रुपये डेलीचे एक्स्ट्रा कमवायचे आहेत, माझा असा उद्देश आहे की कॅब ड्रायव्हर मित्रांना गॅसचा खर्च महिन्याचा जरी निघला तरी बस 21-25 हजार जर इन्व्हेस्टमेंट करून डेलीचे 500,000 रुपये जर निघत असतील तर हरकत नाही. तेव्हा मी 4-1 वर्ष झाले ट्रेडिंग करतोय आणि आता 2-3 महिन्यामध्ये मी फुल टाइम ट्रेडिंग घेईन. माझे 4 कोर्स झालेले आहेत. तर मी त्याचा एक कंबाईन कोर्स असा 5 ते 6 हजार असं चाललंय माझं. फीचा आणखी नक्की नाहीये, पण फ्रीमध्ये नॉलेज घेतलेलं कधीच लक्षात राहत नाही. आपण जेव्हा पैसे देतो तेव्हा आपण त्या गोष्टीकडे सिरियसली बघतो.
तर फी कमीच ठेवल मी, पण मी स्वतः 25 हजाराचे कोर्स केलेले आहेत. तर एवढी फी आपण काय घेणार नाही. आपण नॉर्मल फी, मिनिमम फी मध्ये जास्तीत जास्त नॉलेज कसं देता येईल ते. तर थोड्याच दिवसामध्ये आपला कोर्स लॉन्च होईल.